खूप जास्त आणि हा तिचा पदर आहे, खूप सुंदर. आणि मला ना सोडून दिलेलं जेव्हा ते मॉनिटाईज होऊन इन्कम स्टार्ट झालं आणि तुम्हाला ना एका गोष्टीवर विश्वास बसेल की ऑनलाईन सुद्धा ते दोन कलर एक्स्ट्रीम सुंदर आहेत आणि हा त्याचा पदर. हा हॅलो नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ना स्पेशल होल व्हिडिओ नसून ना थोडंसं गप्पा टप्पांचा व्हिडिओ मी समजेल, थोडंसं माझ्याबद्दल सांगेल, कारण मी आजपर्यंत चॅनलवरती बोललेच नाहीये. आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्डली 4-5 महिन्यामध्ये, म्हणजे पहिला महिना सोडून दिला तर मोजून 4.5 किंवा 5 महिन्यामध्ये ना आपल्या वॉचवर पण कंप्लीट झाला अगदी 9 दिवसा अगोदर. आणि आता 5000 सबस्क्रायबर्सची आपली फॅमिली कंप्लीट झाली आहे. सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालंय. अशीच साथ राहू द्या, तुमची खूप खूप गरज आहे. कारण हा जो प्रवास आहे ना, या प्रवासावर जो चालतो ना त्यालाच माहिती असतं की तो किती कठीण आहे, किती साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मी तर ऑलरेडी 4-5 वर्ष एका चॅनलवरती काम करून होप सोडून ते चॅनल सोडून दिलेलं, जेव्हा ते मॉनिटाईज होऊन इन्कम स्टार्ट झालेली असताना सुद्धा. तर आणि हा दुसरा माझा चॅनल आहे जिथे 4-5 वर्ष मी जे करू शकले नाही ना ते ह्या चॅनलवरती मी अगदी 4-5 महिन्यात म्हणजे झालंय, ग्रोथ झालीये. सो खूप खूप खुश आहे मी. आणि त्याच निमित्ताने म्हटलं थोडं चला माझ्या मैत्रिणींची गप्पा मारत, कारण तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि काही नाही, आज मी तुमच्यासोबत ना माझ्या वॉलड्रॉपच्या ज्या रिसेंट माझ्या फेवरेट आहेत ना 2-3 साड्या शेअर करणाऱ्या आणि 2-3 ऑनलाईनच्या पण शेअर करणाऱ्या, ज्या मला खूप आवडल्या. ऍक्च्युली मी इंस्टाग्राम पेजच्या रिव्ह्यूसाठी मागवल्या होत्या, पण त्या मला इतक्या आवडल्या ना, म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर कराव्या, कारण युट्यूब फॅमिली पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि अफोर्डेबल साड्या आहेत म्हणून तर म्हणजे ना हळूहळू आपण ह्या बाबतीत बोलणारच आहे. पण त्या पहिल्या चॅनलची स्टोरी ना खूप खूप लॉंग आहे. आणि बऱ्याच जणी पहिल्या चॅनलच्या ज्या आहेत त्यांना माझं हे चॅनल सापडलंय. सो बऱ्याच जणी बघत असतील मला, जुन्या चॅनलवरच्या माझ्या मैत्रिणी बऱ्याच जणी अजून पण इंस्टाग्रामला मेसेज करतात. पण मी ते चॅनलला थोडं आता मागेच टाकलंय, त्याची स्टोरी खूप लॉंग आहे, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ लॉंग होऊ शकतो. सो मी ती कधीतरी नंतर सांगेल. आता आपण एक साडी बघूया. तर पहिली साडी ना मी ही दाखवेल तुम्हाला. ही माझी चिंतामणी कलरची साडी. हिचा असा कॉपर जरीचा काठ आहे आणि मोरांची डिझाईन आहे, पालखी वगैरे खूप सुंदर आहे. मला ही साडी ना बघता क्षणी आवडली होती खूप खूप. आणि तिच्यामध्ये पूर्ण मोराची बुट्टी तुम्ही बघू शकता. तिचा कलर इतका शाईन करतो ना, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तो कसा दिसतोय आयडिया नाही मला, पण तिचा पदर पण इतका सुंदर. मला ना म्हणजे त्या दुकानदाराने माझ्या समोर टाकली आणि मला एक्स्ट्रीमली म्हणजे मला बघता क्षणी आवडली. मी लगेच फायनल केलं. नाही तर मी साड्या घ्यायला खूप टाइम लावते, खूप जास्त. आणि हा तिचा पदर आहे, खूप सुंदर. आणि मला ना पदर आणि काठ जास्त अट्रॅक्ट करतात साडींचे, कारण ते दिसतात सुंदर. साडीला पदर काठाशिवाय आणि पदराशिवाय लुक नसतो. सो हा बघा, हा असा तिचा काठ आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की दिवाळीला वगैरे लक्ष्मीपूजनाला तुम्ही अशी साडी घेऊ शकता. चिंतामणी कलर आहे, प्युअर चिंतामणी कलर आहे, कारण स्काय ब्लू कलर खूप शेड आहेत चिंतामणीमध्ये, पण हा प्युअर चिंतामणी कलर आहे. आणि असं सिल्कचा असा पैठणी कपडा आहे, खूप सुंदर आहे. आणि ही साडी मी काहीतरी 3200 का काहीतरी 3500 अशी काहीतरी घेतली होती मी. आता माझा रेट लक्षात नाही, कारण मी लास्ट इयर घेतली होती. पण मला ही खूप आवडते, खूप सुंदर साडी आहे. आता ऑनलाईनची मी दाखवते. हिच्यात पण मला पदरने अट्रॅक्ट केलंय. आणि ही बघा तुम्ही. आणि या साडीचा रेट तुम्ही बघा, ऐकाल ना तुम्ही शॉकल, वा बापरे काय हे. ही साडी ना जेव्हा मी मागवली ना काहीतरी 935 का अशी काही मागवली होती. पण ही साडी आता मी रिसेंट, मला तर रील अपलोड करायची, सो मला व्ह्यूअर्सला दाखवायचं असतं की कितीला आहे. मी चेक केल्यानंतर काहीतरी 870 का 850च्या आसपासच आहे, म्हणजे 100-150 रुपये कमी झालेत तिचे. आणि हा रिसेंट असा पर्पल कलर आहे, जो सध्या खूप खूप जास्त ट्रेंडमध्ये. खूप डार्क पर्पल पण नाहीये, पण असा वेगळाच इंग्लिश कलर आहे, खूप सुंदर. आणि साडी ना मागवायचं कारण काय माहिती का, याचा पदर खूप सुंदर पदर आहे बघा. तर म्हणजे मला ना तिचा पदर इतका आवडला ना, तुम्हाला सांगते. इतकं डार्क जरीचं काम आहे, मोरांचं, कमळाच्या फुलांचं लोटस डिझाईन आहे त्याच्यामध्ये, खूप खूप जास्त सुंदर आहे. आणि कपडा पण म्हणजे ना ह्या प्राइसमध्ये ही साडी मिळणं, मला ना थोडा डाऊट होता. म्हटलं ही मी मागवली तर आहे, दिसते खूप सुंदर आहे. आणि याच्यात अजून 2 कलर आहेत, एक पिस्ता कलर आहे आणि एक ना स्काय ब्लू मध्ये असाच इंग्लिश कलर, ते पण असे लाईट मध्ये खूप सुंदर कलर आहेत ते. आणि पण मला ना माझ्याकडे याच्या असं पर्पल ब्लाऊज होतं, कारण माझ्याकडे ऑलरेडी अशी कलरची साडी आहे. तर म्हटलं मला पेअर करता येईल ना, म्हणून मग मी. पण त्याच्यातले ते 2 कलर एक्स्ट्रीम सुंदर आहेत. आणि हा त्याचा पदर, मला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे ना त्याचा पदर आहे. तुम्ही दिवाळीला ही साडी बिनधास्त परचेस करा, तुम्हाला अजिबात पश्चाताप होणार नाही. आणि तुम्हाला ना एका गोष्टीवर विश्वास बसेल
की ऑनलाईन सुद्धा क्लोथ चांगले मिळतात, ह्या गोष्टीवर विश्वास बसेल. मला थोडा बरं नाहीये म्हणून माझा आवाज थोडासा जाम झालेला आहे. पण याच्यात ऑल ओव्हर बुट्टा आहे आणि ना हे असं एंड आहे, नेस्ता पदर आहे आणि हा इकडे हा त्याचा पीस आहे, त्याच्यावर बारीक बारीक डिझाईन आहे, तुम्हाला दिसते का? हा, तर हा असा सुंदर ही साडी मला खूप जास्त आवडली. मी ठेवून घेतली असते अक्षरशः. तुम्हाला तर माहितीच आहे, जे होल व्हिडिओ बनवतात ते सगळेच प्रोडक्ट ठेवत नाहीत. मी तुम्हाला जे खरं आहे ते सांगते. बाकीचे प्रोडक्ट आवडला एखादा तर ठेवू शकतो, पण सगळेच नाही ठेवत, रिटर्न करतो. पण ही जर माझ्याकडे जर सेम कलरची साडी नसती ना, मी ही 100% ठेवली असती. मला अक्षरशः पश्चाताप होतोय का मी ती साडी का घेतली, कारण मला याचा पदर इतका आवडला आणि क्वालिटी पण सुंदर आहे. अजिबात क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही. कपडा लगेच आपल्याला कळतो बघा तुम्ही, असं सिल्कचा कपडा आहे, मी म्हणत नाही पैठणीचा कपडा आहे. थोडंसं हे जॅकवॉर्ड बॉर्डर आहे जरीचं आणि ही बुटी सुद्धा जरीच आहे, प्रिंट वगैरे नाहीये. खूप सुंदर साडी आहे तुम्हाला. आणि तुम्ही मला ना एक गोष्ट नक्की सांगा व्हिडिओमध्ये, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. तुमच्या मैत्रिणींसोबत पण शेअर करा आणि हे पण सांगा की मी कोणता टायमिंग ठेवू व्हिडिओ टाकायचा, म्हणजे असं एक मला आयडिया येईल की परफेक्ट कोणत्या टायमिंगला मी युट्यूबचे व्हिडिओ अपलोड करत जाऊ. मोठे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तर मी केव्हाही अपलोड करते, ज्याच्यात मी रील्स वगैरे असतात ते अपलोड करत असते. त्याच्यानंतर ही पण व्हाईट पर्पल साडी, सिंथेटिक साडी आहे. मी 500च्या आत काहीतरी मागवली, 400 450चीच आहे. हिच्या पण लेसनेच मला अट्रॅक्ट केलेलं. खूप सुंदर लेस आहे, कपडा भारी आहे आणि यांची ना साईडला वाटल्यास मी क्लिप दाखवेल घातल्यावर कसं दिसतं ते. तर हे पहा, खूप जास्त सुंदर आहे खूप. आणि ही पण 450च्या आतच आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. महत्वाचं हे, ह्या ज्या लेस असतात ना, ह्या लेस साडीला सुंदर बनवतात. कटवर्कची लेस आहे, पायल वर्क मध्ये. खूप सुंदर वाटली ही साडी मला. सिंथेटिक आहे, रेट कमी आहे आणि ही मिशोवरून घेतली होती आय थिंक मी. खूप सुंदर आलेली आणि मला म्हणजे अशी एकदम सुळसुळीत नाही का आपण म्हणतो, अगदी केव्हाही पटकन नेसण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे हे. तर ही होती माझ्याकडे पडलेली, म्हटलं दाखवून देऊया. सध्या तर काठपदराच्याच मी दाखवणार होती, पण ही पण ना खूप छान होती म्हणून म्हटलं दाखवूया. तर ही एक, आणि माझी अजून एक ही पर्पल बघा, पर्पलच घेऊन आली. तुम्ही म्हणाली बाई सगळं पर्पलच घेऊन आली, पण ही मी जी गोष्ट करत होती ना हे ना सॅटिन सिल्क आहे, बनारसी सॅटिन बनारसी सिल्क आहे. तर ही अशी सुंदर आहे. हिच्यावर पण ना तुम्हाला खोटं पटेल, हिच्यावर पण बघा मोरच दिसतील तुम्हाला, कारण पैठणींमध्ये ना बनारसी साडींमध्ये त्याच्यामध्ये आणि जी बारीक बॉर्डरच्या हत्तींची डिझाईन आहे. तर ही ना मी म्हणजे नाशिकचे दुकान आहे कलाकृती म्हणून, पण त्याचं ना इंस्टाग्रामला पेज आहे. तर ते मी म्हणजे ना ते मेन्शन करून देईल वाटल्यास मी, कलाकृती म्हणून, कलाकृती टेक्सटाईल म्हणून तुम्ही सर्च करा इंस्टाग्रामला, त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. तर त्या दुकानातून मी ही साडी घेतलेली, पण तुम्हाला जर त्यांच्या पेजवर भेटली ना तर बघा, ही पण साडी ना मी काहीतरी 900च्या आतच घेतलेली आहे आणि खूप सुंदर, म्हणजे डिस्काउंट मध्ये भेटलेली मला. तिचा हा असा पदर आहे, सिल्वर, थोडंसं सिल्वर आणि रोज गोल्डचं म्हणता येईल तुम्हाला कॉम्बिनेशन आहे आणि ऑल ओव्हर बारीक बुट्टी आहे तिच्यामध्ये. खूप जास्त सुंदर साडी आहे ही, म्हणून मी घेतली होती. पण आता ती बघून ना तिचा पदर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला मला हिच्यापेक्षा. तो आहे ना खूपच सुंदर आहे आणि हा असा नेस्ता पदर यायचा, पूर्ण सॅटिन सिल्क आहे आणि ब्लाउज मध्ये पण तसा असा बुट्टा आहे बारीक, खूप छान आहे. तर ही पण साडी मला खूप जास्त आवडलेली. तर हा सेम थोडासा कलर मध्ये डिफरन्स आहे. आणि नंतरची हे जे कॉम्बिनेशन आहे ना खूप व्हायरल झालेलं बघा मागच्या वर्षी, पॅरेट ग्रीन आणि सी ब्ल्यू म्हणजे रामा कलरचं. तर ती जी मी तुम्हाला चिंतामणी दाखवली ना ती, आणि ही मी सोबत घेतली होती. नाशिकला मुंदडा म्हणून शॉप आहे साडींचं, त्यांच्या इथून घेतलेली. खूप सुंदर निघाल्या ह्या साड्या. प्राइजेस होत्या ही काहीतरी 2800 काशी काहीतरी घेतली होती मी, पण ना साड्या खूप छान निघाल्या, खूप छान. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना इतकं व्हायरल झालेलं आहे मागच्या वर्षाला, तर प्रमाणाच्या बाहेर व्हायरल झालेलं आहे. हिचा हा पदर आहे असा, याच्यात पण कॉपर जरी आहे बघा, कुयरींची डिझाईन आहे आणि हे असं. आणि यांचे ब्लाउजेस मी शिवून घेतलेले आहेत. सो याचे तर काही माझ्याकडे पेज वगैरे नाहीये, पण ह्या ना ह्या 2-3 माझ्या रिसेंट, अशा साड्या भरपूर आहेत, पण या 2-3 माझ्या रिसेंट साड्या ज्या आहेत खूप फेवरेट काठपदराच्या. म्हणजे एक आयडिया येते आपल्याला सणासुदीला नेसायला, तुम्हाला एक आयडिया येऊ शकते या साडींना बघून की अशा आपण दुकानदाराला दाखवून किंवा दुकानदाराकडून अशा साड्या घेऊ शकतो. पण बऱ्याच जणींकडे हे कॉम्बिनेशन ना झालेलं आहे, ऑलमोस्ट बऱ्याच महिलांनी हे कॉम्बिनेशन घेतलं. सध्या चलती ना हा पर्पल जो कलर आहे ना शायनिंग वाला पैठणीमध्ये, हा जास्त चालू आहे ह्या वर्षी, म्हणून मी पण ही घेतली होती. पण नंतर ती साडी बघून मला असं झालं ना काही यार मी का घेतली,
पण मी ही ना वटपौर्णिमेला घेतली होती. हिची पण रील मी बनवलेली आहे, पण ते पेज मला इंस्टाग्रामला मेन्शन करता येतं. इंस्टाग्रामचं जे पेज आहे ना माझं, त्याची मी ID मेन्शन करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ज्या साडींचे लिंक्स आहेत ना, म्हणजे जशी ही पर्पल झाली, ही फ्लिपकार्टवरून मी मागवली, हिची लिंक, ती सिंथेटिक आहे ना तिची लिंक, याचं पेज असं मी ना डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईल तुम्हाला. सो तुम्ही तिथून ते परचेस करू शकता. आणि माझं जे इंस्टाग्राम ID ना त्याला पण फॉलो करा ID वरती जाऊन, म्हणजे मी जे काही कपडे वगैरे मागवते, रील्स तिथे अपलोड करत राहते. तर तिथं ना डायरेक्ट तुम्हाला कमेंटमध्ये लिंक टाईप केलं का डायरेक्ट लिंक मिळते ना, त्याच्यामुळे खूप इझी जातं प्रोडक्ट बघणं आणि परचेस करणं. तर हे अशा ह्या म्हणजे 2-3 साड्या आहेत भरपूर, पण ना एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं सोपं नाहीये त्याच्यामुळे. आणि ना खूप दिवस झाले माझा मध्ये मध्ये व्हिडिओजला गॅप खूप पडतोय का, तर प्रोडक्ट्स येतच नाही लवकर त्याच्यामुळे. तर हा साडींचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. यातनं फक्त एकच साडी मी रिटर्न करणार, ती सिंथेटिक साडी तर मी ठेवणार आहे, खूप सुंदर आहे ती, मला आवडलेली खूप. तो असं आहे. आणि परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही एवढे सपोर्ट करताय. तर खरंच खरंच थँक्यू. भेटूया पुन्हा एका नवीन छान अशा दिवाळीसाठी मी डेकोरेशनचं सामान मागवलेलं आहे, त्याचा होल व्हिडिओ येणार आहे लवकरच. सो तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि असे साथ देत राहा. थँक्यू.